तालुका अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेबजी पाटील वरवटकर यांना विनंती, त्यांनी उपस्थितांना संबोधित करावं। समोरच्या बाजूला जे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित झालेले आहेत, सर्वांना विनंती समोरच्या बाजूला येऊन सर्वांनी या ठिकाणी स्थानापन्न व्हावं आणि याच्या सभेची शोभा वाढवावी। आपल्या माढा लोकसभा मतदारसंघाचे सन्माननीय खासदार आदरणीय धैर्यशील भैया मोहिते पाटील साहेब, आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय अभिजितआबा पाटील साहेब, मंचावर उपस्थित तालुक्यातील सर्व पक्षाची नेते मंडळी आणि या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपण सर्वजण, बाबा ऐकणार असतील तरच बोललेलं बरं असं मला वाटतं, नाहीतर बाबाला नेहमी सवय आहे लोकांवर कसे बाण मारायचे ते, आणि आता ते बाण घेऊन निघालेत। असो, तेव्हा 2 वर्षापूर्वी या देशामध्ये निवडणूक झाली, लोकसभेची निवडणूक झाली, आणि आपल्या माढा लोकसभेमध्ये सुद्धा या सोलापूर जिल्ह्याने इतिहास घडवला। आणि त्याचं कारण काय असेल तर हा सोलापूर जिल्हा हा पुरोगामी विचाराला मानणारा तालुका आहे। हा जिल्हा पुरोगामी विचाराला मानणारा आहे, आणि त्याचबरोबर आदरणीय सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांना देखील मानणारा आहे। त्यामुळं या जिल्ह्यामधनं भारतीय जनता पार्टीचे दोन्ही उमेदवार हद्दपार करण्याची कामगिरी या तालुक्यातल्या आणि या जिल्ह्यातल्या जनतेने केली। त्यानंतर आपण जर बघितलं, विधानसभेची निवडणूक झाली, बरेच जण इच्छुक होते, संजय बाबा होते, आम्ही बी होतो, आम्ही बाबा आम्हाला म्हणते तुम्ही कशाला इच्छुक झाला, तुमच्यामुळे मला उमेदवारी मिळाली नाही। असं काय नाही, आम्ही इच्छुक व्हायला काय अडचण असायचं कारण नाही। आमची सुद्धा राजकीय पार्श्वभूमी होती आहे, राजकारण हे आमच्या जीवनाचा एक भाग आहे, समाजकारण हा आमच्या जीवनाचा भाग आहे, आणि तो कदापि कोणत्याही परिस्थितीमध्ये भविष्यात आम्ही सोडणार नाही, जनतेची सेवा करण्याच्या पासून पाठीमागे सरणार नाही। परंतु निवडणुकीमध्ये उमेदवारी दिली गेली आदरणीय अभिजितआबा पाटील साहेबाला, आणि बबनदादांनी या निवडणुकीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा कुठली घटना घडली असेल तर बबनदादांनी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची साथ सोडली, आणि 20,000 मताचा फटका बसला, आणि बबनदादाला चित व्हावं लागलं। म्हणजे या तालुक्यामध्ये पवार साहेबांच्या विचाराला मानणारा हा तालुका आहे, मोहिते पाटील साहेबांच्या विचाराला मानणारा तालुका आहे, हे या तालुक्यानं पुन्हा एकदा सिद्ध केलं। त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये मला आज काही जास्त बोलता येत नाही, कारण माझ्या तोंडाला थोडेसे गरे आले। मी निश्चितपणे पुढच्या निवडणुकीच्या निमित्तानं निश्चितपणे सगळ्या गोष्टीवरती निश्चित बोलेन, परंतु एवढंच सांगतो की पवार साहेबांचा आणि मोहिते पाटील साहेबांचा विचार या तालुक्यामध्ये घट्टपणे रोजण्यासाठी आपली येणारी ही निवडणूक आपण सर्वजण मिळून लढवूया, आणि सर्वजण मिळून जिंकूया, एवढाच निर्धार या ठिकाणी करू आणि थांबू। जय हिंद, जय महाराष्ट्र।